सावध व्हायला पाहिजे आणि आपण जर सावध जर नसू तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. आज जर आपण लढलो तर पुढच्या पिढीला कळेल. जसं जंगलामध्ये आग लागली, त्या आग लागल्यावर एक चिमणी, तिला वाटतं मी पाणी टाकलं पाहिजे, ती चिमणी चोचीत पाणी घेते आणि त्या जंगलाच्या आगीमध्ये ते पाणी चोचीतून टाकते. त्या चिमणीला कोणतरी विचारतं, अरे तुझ्या चोचीने काय होणार आहे? ती बोलती, उद्याच्या काळामध्ये आग लागल्यावर मी स्वस्थ बसले नाही, मी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसंच येणाऱ्या काळामध्ये जर आपण जर स्वस्थ बसलो तर मात्र ह्या देशाचं जास्तीत जास्त नुकसान होण्याचा संभव नाकारता येत नाही. त्यांना मनुस्मृती आणायची. बाबासाहेब आणि गोळवलकर, RSS आणि समता सैनिक दल, हे दोन विचार, वेगवेगळे विचार आहेत, दोन पटरीचे विचार आहेत. गोळवलकर काय, त्यांना वाटतं का इथं महिलांनी शाळेत जायला नाही पाहिजे, महिलांनी चूल आणि मूल एवढंच केलं पाहिजे, ही त्यांची नीती आहे. आणि बाबासाहेब काय बोलतात, महिला शिकल्या पाहिजेत, मोठ्या हुद्द्यावर गेल्या पाहिजेत, वैज्ञानिक झाल्या पाहिजेत. याच्या विरुद्ध त्याचं काम चाललेलं असतं. मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आज जे तुमच्या समोर बोललोय ते आपण जर मनावर जर घेतलं, या बदलापूरमध्ये आपण परिवर्तन करू शकतो. जर तुम्ही पैशाच्या आमिषाला जर बळी पडले नाही तर कदाचित आपले 7-8 नगरसेवक शोभळावर निवडून येतील आणि येणारे आपल्याजवळ कोण असतील ना, आपल्यातलेच काही गद्दार लोक, की ते आपल्याला खोटं नाटक सांगून आपल्याला काहीतरी खोटं बोलत असतात. परंतु BJP आणि त्याच्या सोबत असणाऱ्या पक्षांना आपण जर मतदान केलं नाही, आपलं जर मतदान एकट्ठा झालं, पडला माणूस आपला, त्याला 100 मतं मिळाली, एक लक्षात येतं त्याच्या पाठीमागे 100 माणसं आहेत, त्याच्या मागे ताकद आहे. आणि म्हणून आपल्याला त्या माणसाच्या मागं, उमेदवाराच्या पाठीमागे आपल्याला ताकद उभी करायची आहे. मी इथं पुन्हा सांगतो, बाबासाहेबांमुळं आपण आज इथे जमलो आहोत. आज